नमस्कार मित्रांनो. आज आम्ही पॉडकास्ट केला, व्लॉग केला, डिस्कशन रेकॉर्ड केलं की नक्की काय झालं हे आमचं आम्हालाच माहित नाही. मूर्ती घडवण्याच्या कलेबद्दल बोलायचं होतं, पण स्वामींची योजना काही वेगळीच होती. कारण आजचा संपूर्ण एपिसोड स्वामीमय झाला. आपले आजचे गेस्ट हे प्रसिद्ध असूनही नम्रपणाचे उत्तम उदाहरण आहेत. त्यांनी भारतातच नाही तर जगभरात आपल्या कलेने लोकांना भुरळ पाडली. भारतातील सगळ्यात मोठ्या उद्योजकांपासून ते अगदी सामान्य माणसापर्यंत सगळ्यांना त्यांच्या कलेने अचंबित केलंय. आज आपल्याकडे बरेच मूर्तिकार आहेत, पण मूर्ती घडवताना त्यात असा जीव ओतणे की जणू ती मूर्ती आपल्या समोर बसली आहे, आपल्याशी बोलते आहे, असं काही जेव्हा अनुभवायला येतं ना, तेव्हा लक्षात येतं की ही केवळ कला नाही, ही एक साधना आहे. पुढे जास्त काही न बोलता मला वाटतं आपण सरळ एपिसोड कडे वळूया आणि स्वागत करूया प्रसिद्ध मूर्तिकार विश्वंभर साळसकर दादा. नमस्कार विश्वंभर दादा, तुमचं द अवेकनिंग ट्रेल मध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. विश्वाची जबाबदारी वाहणारं असं तुमचं नाव आहे विश्वंभर, आणि तुम्ही ही जबाबदारी अनेक वर्ष अत्यंत शांतपणे संयमाने पार पाडत आहात. अध्यात्माचा एक सुंदर मार्ग म्हणजे भक्ती मार्ग, आणि या मार्गावर बरोबर. भक्तांच्या सोबतीने त्यांच्याशी रोज संवाद साधणाऱ्या तुमच्या मूर्त्या या खऱ्या अर्थाने खरंच खूप प्रेरणादायक आहेत. आणि आज तुमचा हा प्रवास आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न. चला तर मग आपण सुरुवातीपासून सुरुवात करू. मूर्तिकलेकडे तुमचा झुकाव कसा वळला, राईट? आणि स्वामी आर्ट स्टुडिओची सुरुवात तुम्ही कशी केली? बेसिकली असं माझं काही इंटेन्शन नव्हतं की मला मूर्तिकार व्हायचंय किंवा या क्षेत्राकडे वळायचंय. मी बँकेत जॉब करत असताना माझा भाऊ रयजा स्कूल ऑफ आर्ट मध्ये होता, तर त्याच्यासाठी मी स्टुडिओ घेतला होता. तर तिथे काम रेग्युलर चालत असे, पण मला कलेची आवड असल्या कारणाने मी जस्ट तिथे बसत, कारण इतर कला विद्यालयाची मुलं तिथे आमच्या स्टुडिओमध्ये येत असत. मी जस्ट संध्याकाळी आलो की मी मागे बसत असे आणि फक्त पाहत असे जे काय करतायत, स्केचिंग करतायत काय, किंवा भाऊ स्कल्पचर करतो ते पाहत असे. आणि पाठून काय असेल तर माझं नेहमी हेच असायचं की असं नाही, असं असं वगैरे वगैरे मी करत असे. तर माझा स्वभाव होता. तर काही स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड असल्या कारणाने मी नेहमी तिथे बसल्यानंतर मी माझा शांतपणे डोळे मिटले की ऑटोमॅटिकली ते मेडिटेट होत असे माझं. तर मला अचानक एका दिवशी असं वाटलं की मला पण मूर्ती करायची. ओके. मूर्ती कोणाची करायची, तर मी पहिलंच तर म्हणजे आईचं स्थान म्हणजे स्वामीच आहेत. त्या कारणाने मी म्हटलं भावाला की मी मूर्ती करतोय म्हणून. ठीक आहे, तू कर म्हणून. आणि मी मूर्ती करायला घेतली. मूर्ती करायला घेतल्यानंतर 1-2 दिवसानंतर म्हणजे ते एकदम जे व्हायब्रेशन्स असतात ते हाय व्हायला लागले. म्हणजे ते समोर मूर्ती दिसेनाशी ते समोर स्वामी बसल्यासारखे दिसत होते. तर असं करता करता म्हणजे बरेच दिवस गेले, कारण मी प्रोफेशनली मूर्तिकार नाही किंवा मूर्तिकार नव्हतो, बॅकग्राऊंडच नाही तो माझा. त्या कारणाने ते करत असताना हळूहळू ती मूर्ती मी ट्रान्समध्ये जायचो. मूर्ती करताना मला समजायचं नाही की मी किती 8 तास बसतोय, 9 तास बसतोय, हे जायचं नाही. मी किंबहुना 21 तास तिथेच असायचो. झोपायचंही नाही किंवा इथे ताणही लागायची नाही त्यावेळी. तर मी ते करत असताना 8-9 दिवसांनी ती मूर्ती तयार झाली. पण मूर्ती तयार झाल्यानंतर मी स्वतःच बघितलं की ते स्वामी दिसतायत समोर, पण ते आपण कसे केले हे मला स्वतःलाच ते आठवत नव्हतं की मी ते कसे तयार केले. त्यामुळे ती प्रोसेस मला ती सांगू शकत नाही की आपण ते कसे तयार केले, कारण मी एक पर्टिक्युलर त्या वेजनं आपण जातो, स्कल लावतो, अशा गोष्टी सगळ्या करतो त्या प्रोफेशनल वेने. तर तसं ते काही मी केलेलं नाही. त्या कारणाने त्या प्रोसेस सांगता येणार नाही. पण ती मूर्ती तयार झाल्यानंतर मी सतत ज्या वेळेला मूर्तीच्या समोर बसे त्यावेळेला त्या माझ्या अश्रुधारा ऑटोमॅटिक व्हायच्या. म्हणजे ऑटोमॅटिकली रडू यायचं त्या मूर्तीसमोर, कारण तिथे दिवसभर स्टुडिओमध्ये कोणीच नसायचं. मुलं जी आहेत ती संध्याकाळी किंवा एकदम 7:30-8 नंतर यायचे सगळे म्हणून. मग ते करत असताना जेव्हा ती मूर्ती घडली तर त्या लोकांनी सुद्धा बघितली आणि काही स्वामी भक्त आले मूर्ती बघण्यासाठी. मग ते बोलले की एवढी जिवंत मूर्ती आम्ही कुठेही बघितलेली नाही. तर तिथून मग ती सुरुवात, ती प्रेरणा मिळाली मला. मग एकानंतर दुसरी मूर्ती बघितली. मग दुसऱ्या मूर्तीनंतर एक ऑर्डर आली, तो मनुष्य ती मूर्ती घेऊन दादर मठामध्ये गेला. दादर मठांमध्ये गेल्यानंतर इतर लोकांनी मूर्ती पाहिली. मग त्यांनी तिथून नंबर घेतला माझा.
मग तिथून ती सुरुवात स्वामींची. प्रोफेशनली स्टुडिओ म्हणून आमचं पहिल्यापासून चालूच होतं, भावासाठी घेतलेलं. पण स्वामींची म्हणून सुरुवात, जी पहिली माझ्या लाईफ मध्ये मूर्ती घडवली ती स्वामींची मूर्ती घडवली. तिथून मग ती सुरुवात झाली. ऑटोमॅटिकली फोन यायला लागले मला. मग त्यातून तो एक हे स्वामींचं हे सेवा म्हणून मी त्याची चालू केली आणि ती आज 18-19 वर्ष ती चालूच आहे असे. वा, खूपच खूपच भाग्याची पण गोष्ट आहे की, आणि असं म्हणतात ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. मे बी तुम्ही बँकेतून स्वामींची मूर्ती घडवणं, मे बी हा त्यांचा प्री प्लॅनच होता असं आपण म्हणू शकतो. बरोबर, आपण ते म्हणू शकतो. सो किती फुटाची ती मूर्ती होती जी तुम्ही पहिली मूर्ती बनवली स्वामींची? पहिली बनवली त्यावेळेला 1 फुटाची बरोबर मूर्ती होती ती. ओके ओके. आणि मग आता ज्या तुम्ही मूर्त्या घडवता त्याची काय रेंज आहे? म्हणजे अगदी छोट्यात छोटी किंवा मोठ्यात मोठी मूर्ती? छोट्यात छोटी 1 इंच असते, मोठ्यात मोठ्या आपल्या स्टुडिओ 25 फूट आहे, त्याच्यापेक्षा मोठ्या सुद्धा घडवल्या जातात. म्हणजे 1 इंचाची मूर्ती पण बनवता येते? हो, 1 इंचाची मूर्ती पण बनवतो. कारण नंतर काय झालं की भक्त लोक आपल्याकडे जेवढ्या छोट्या मूर्त्या आपण बनवत नसत, 1-2 फूट 3 फूट अशा बनत असत, पण आग्रह करायला लागले की तुम्ही त्याही मूर्त्या, कारण की जेव्हा आपण एखादी मूर्ती बनवतो 1 इंचाची जरी झाली तरी माझा तो वेळ असतो आणि माझी ती कॉस्ट त्या मूर्तीला लागते. बरं, ती 1 फुटाची असो किंवा 1 इंचाची, ती कॉस्ट तेवढीच लागते त्यांना. पण काही लोकांनी ते बेअर करायला सुरुवात केली की आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजेच करून. मग ती कॉस्ट सुद्धा बेअर झाली. मग त्या अनुषंगाने खूप मूर्त्या झाल्या, जेवढ्या स्वामींचे पोजेस आहेत तेवढ्या मूर्त्या झाल्या. आणि सामान्य लोकांकरता त्या सगळ्या उपलब्ध आहेत मूर्त्या आपल्याकडे. असे म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्या मूर्त्या उपलब्ध आहेत. बरोबर बरोबर. आणि विविध धातूमध्ये आहेत, गोल्ड, सिल्वर, ब्रास, पंचधातू सगळ्यामध्ये अवेलेबल, मार्बल मध्ये. ओके ओके, बढिया. सो मी परत एकदा पुन्हा पहिल्या तुमच्या विषयाकडे वळते, कारण तुम्ही जसं म्हणालात की स्वामींनीच तुम्हाला प्रेरणा दिली किंवा स्वामींमुळे हे शक्य झालं. तर तुमच्यासाठी म्हणजे स्वामींचं नेमकं काय स्थान आहे तुमच्या आयुष्यात? स्वामींचं स्थान म्हणजे स्वामी हे आईच आहे माझ्यासाठी. कारण कसं आहे की माझं बॅकग्राऊंड असं आहे की माझे वडील जे आहेत ते मर्चंट नेव्ही मध्ये होते. ते 1 वर्षाने 9 महिन्याने घरी यायचे. त्या कारणाने आई आणि आम्ही दोघं भाऊ हेच घरी असतो. आणि ती संवाद फक्त स्वामींशी असेल, म्हणजे आई फोटो समोर उभे राहून स्वामींशी बोलणे वगैरे, की ते काही झालं तरी ती स्वामींना सांगायची, स्वामींशीच बोलायची. किंवा ते सकाळी आणि रात्रीच्या आरत्या स्वामींच्या, गर्भसंस्कार पण स्वामींचे केले. त्यामुळे स्वामी हे अंतरंगात मिक्स झाले असं आपण म्हणू शकतो. तर त्या कारणाने ती स्वामींची ओढ कायम राहिली आणि ती बोलण्याची सवय स्वामींबरोबर ती आईमुळे आम्हाला लागली. हा, कारण त्या आईचे 3 पिढ्या, मागच्या 3 पिढ्या स्वामी भक्तीतच होत्या. त्या कारणाने ते ऑटोमॅटिकली आमच्या दोन्ही भावांकडे तेच आलेलं आहे. ओके. तुमचे भाऊ मग काय ते पण स्वामींच्याच मूर्त्या घडवतात? हो सर, ओव्हरऑल सगळे रिलेटिव्ह कल्चर स्वामी मीन्स सगळे गुरु जेवढे असतात आपले, ते ज्यांचा फोटो ज्या गुरूंचा येईल फोटो त्या फोटोवरून सर्व घडवलं जातं सर. ओके. ते म्हणजे तुम्ही त्यांना भेटला नाही, म्हणजे प्रत्यक्षात भेटला नाहीत, फक्त फोटोवरून तुम्ही ती मूर्ती घडवू शकता? फोटोवरून घडवू शकतो, किंबहुना आम्ही घडवत नाही, कारण आम्ही घडवतही नाही, रंगवतही नाही. गेल्या 18-20 वर्षातला जो अनुभव आहे की आम्ही जेव्हा करतो, तुम्हाला मी अनुभव सांगतो की बरेच वर्षानंतर 2010-12 मध्ये असेल की खूप फोन्स यायचे, खूप हजारो फोन्स, लोक भेटायला यायचे. त्या कारणाने एक मनामध्ये असं हे निर्माण झालं की तुझ्यासारखी मूर्ती कोणीच बनवू शकत, बनवत नाही, बनवलेली नाहीये. स्वामी तुझ्या हातून खूप घडतात. हा एक अहंकार झाला. आणि तो अहंकार झाल्यानंतर बरेच महिने स्वामी माझ्या हातून घडले नाहीत. हे माहिती आहे की मी तर घडवत नाही त्यांना, किंवा माती लावतो ती पण माझ्या, मी कलर जो करतो, डोळे जे काही असेल ते मी करतच नाही. जे समोरच्या जे ऑर्डर्स देतात किंवा जे असेल त्याच्या कृपेने जे घडतं तेच त्या मूर्तीमध्ये उतरतं. तर ह्या ज्या गोष्टी करत गेल्यानंतर मी अनेक वर्षानंतर, म्हणजे एकच मूर्ती जेव्हा तुम्ही माझी पाहाल, समजा एखादी 9 इंचाची मूर्ती आहे, एकच मूर्ती 10 मूर्त्या काढलेल्या आहेत, तर 10ही मूर्ती तुम्हाला वेगवेगळ्या दिसतील. कारण ती ज्याच्या घरी जाणे त्याच्या अनुषंगाने ते त्याच्यामध्ये भाव उतरतात ऑटोमॅटिकली. आणि हा आमचा अनुभव आहे. त्या कारणाने आम्ही बोलत, जेव्हा ऑर्डर्स येते एकाची त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही श्रद्धा ठेवा, तुम्ही असं सांगू नका की मला स्वामी असे पाहिजेत तसे पाहिजेत, तर तुम्ही ऑर्डर करू नका. तुम्हाला जर असं असेल तर ऑर्डर करू नका. श्रद्धेने ऑर्डर करा आणि तसेच त्या ऑर्डर स्वीकारल्या जातात. इथे बिझनेस म्हणून कुठली पहिली मूर्ती काढून ठेवली जात नाही, ऑर्डर आल्यानंतर ती विकली जात नाही. ज्याच्या नावाने ऑर्डर येते त्या नावानेच ती मूर्ती बनवली जाते. वा, असं आहे.
तुम्ही हे बोलताना म्हणजे आमच्या घरी पण थोडं दत्त परंपरेचं बॅकग्राऊंड आहे. म्हणजे आजोबा खूप बरं. मोठे दत्त भक्त होते आणि माझी आई पण स्वामींची भक्ती करते. तुम्ही हे बोलताय ना, म्हणजे मला एक एक गोष्ट त्यातलं पटती आणि म्हणजे मला गुजबम्सच येतात. तुम्ही जसं हे सांगताय स्टोरी, की ज्या घरी जी मूर्ती जाणार असते ती तशी आकारली जाते, राईट? नाही, तुम्ही आणि असा याचा अनुभव अनुभव तुम्हाला मी याचा एक सांगू इच्छितो, आपण नक्की. बोलतोय म्हणून, की माझ्या स्टुडिओमध्ये कोणालाही अलाउड नाही यायला. हं. 2 ते 3 मोजकी लोक आहेत, जे हायली स्पिरिच्युअल पर्सन्स आहेत. तर त्यांनाच आपल्याकडे यायला किंवा जे स्वामी मी करत असतो, तेव्हा मी त्यांच्याशी ते माझी संवाद साधतात, तेव्हा मी त्यांना बोलतो, की मी करत नाही. माझा अनुभव असा आहे. स्वामी जिथे तर त्या एक दिवशी असं झालं, माझी मीटिंग होती बोरिवलीमध्ये. हं. तर त्या गृहस्थ ने हट्टाने मला एके ठिकाणी जाण्याचा अट्टहास केला. ते म्हणाले, "तुम्ही चला एक ठिकाणी, मी तुम्हाला घेऊन जातो" म्हणून. तर ते ते बोलत होते. मी त्यांना बोललो, "मी ज्यांच्याकडे आपण जातो त्यांनी तर मला बोलवलेलं नाहीये आणि मी असं हं. कोणाकडे न बोलवता जात नाही." तरी त्यांनी अट्टहास केला आणि ते बोलले, "चला" म्हणून. ते रो हाऊस होतं, बंगलो होता. तिकडे त्या कंपाऊंडमध्ये जेव्हा मी पाऊल ठेवलं, त्यावेळेला एकदम हाय व्हायब्रेशन मला जाणवलं. ते म्हटलं, "तुम्ही मला कुठे घेऊन आलात? हं. आतमध्ये कोण आहे?" ते बोलले, "तुम्ही आतमध्ये चला." आतमध्ये उभी मूर्ती होती स्वामींची आणि खूप सेवा चालायची त्या घरामध्ये. मी तिकडे 5 मिनिटासाठी गेलेलो, 4 तास बसलो. जसं आता तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं, माझ्या एकाच मूर्तीचे त्यांनी फोटो दाखवले 8-10 त्या गृहिणींना, माझ्याबरोबर जे होते त्यांनी. तर त्यांनी सांगितलं, की ही मूर्ती कोणाच्या घरी गेली, ही मूर्ती कोणाच्या घरी गेली, ही मूर्ती कोणाच्या घरी गेली. शेवटला त्यांनी सांगितलं, ही मूर्ती ज्यांच्या घरी गेली त्यांना पॅरालिसिस आहे. बापरे! म्हणजेच काय, तर आपण फक्त एक निमित्त मात्र आहोत. हं. आपल्याला स्वामींचं काम करत असताना जर तुम्ही सरेंडर नाही झालात, तर काम कधीही होत नाही. बरोबर. मग त्यावेळेला मला गर्व झाला होता. त्यावेळेस दादर मठामध्ये गेलो, स्वामींसमोर विडा ठेवला आणि बोललो, की तुमचंच काय. दुसऱ्या अन्य कुठच्याही गुरूंचं काम करताना मी असं कधीही बोलणार नाही, की मी ते करतो आहे. हं, हं. दादा तुम्ही तर तिथे खरंच खूप हंबल आहात. आय मीन आय रिअली अप्रिशिएट. कारण असं कॅमेरावर येऊन एक्सेप्ट करणं, की मला काही काळासाठी गर्व होता आणि तो मला गर्व आपण शेवटी एंड ऑफ द डे ह्युमन बिंग्स आहोत. सो इट इज व्हेरी मच पॉसिबल की आपण थोडं डिव्हिएट होऊ शकतो आपल्या ट्रॅकमधून. पण येस. पुन्हा ट्रॅकमध्ये येणं आणि म्हणजे आपली चूक मान्य करून पुन्हा ट्रॅकमध्ये येणं हीच खरी खूप मोठी अचीवमेंट आहे माझ्या मताने. सो I mean, how do I call it? You're an inspiration to many. So thank you so much. हा तुम्ही एक्सपिरियन्स शेअर केला आणि तुम्ही काहीतरी बोलत होतात, मी मध्येच तुम्हाला कट केलं. सॉरी अबाउट दॅट. कंटिन्यू करा. हाच एक स्टॅम्प असतो, की स्वामी अनुभव देत असतात, की बा तू काही करत नाहीस. तू एक निमित्त आहेस. आता तू आता एका मूर्तीपासून लाखो लोकांपर्यंत पोहोचतो. हे मी कधी कुठच्या गोष्टीचे ऍडव्हर्टाईज केले नाही. म्हणजे ते करण्याकरता कोणी, कारण मी गेले 15 वर्ष टीव्ही नाही पाहिलेला. म्हणजे मी अशी अपेक्षाही करू शकत नाही, की मी कुठल्या तरी टीव्हीवर की युट्यूब चॅनलवर अशा गोष्टी मी केलेल्या नाही. त्यामुळे त्या अनुषंगाने मी जात होतो. स्वामी जी वेळ आणतील ते स्वतःहून ठरवून देतात, की या वेळी तुला हे करायचं आहे. मूर्ती सुद्धा करत असताना ते सांगतात, की आता थांब, मूर्ती बास झालेली आहे, याच्यावर काम करू नको. त्यामुळे त्या ठिकाणी थांबावं लागतं. तुम्ही जर त्या ठिकाणी थांबलं नाही, स्वतःच काही करायला गेलं, तर मूर्ती पूर्ण बिघडून जाते. गेले अनेक वर्षाचा अनुभव आहे आणि माझ्या इथली मूर्ती एखादीने ऑर्डर दिली असताना न सांगता स्टुडिओमध्ये व्हिजिट केली आणि त्याने अट्टाहासाने मागून जरी नेली तरी मूर्ती ती परत येते. ह्या माझ्या 3 ते 4 वेळाचा अनुभव आहे मुंबईत स्टुडिओ असतानाचा. कारण ज्याच्यासाठी मूर्ती बनवली ती त्याच्यासाठी त्याच घरी गेली पाहिजे. त्यामुळे त्यांनी किती मोठं हे केलं, की नाही तुम्ही अजून एक्स्ट्रा पैसे घ्या वगैरे वगैरे, तरी ते आम्ही स्वीकारत नाही. सो बेसिकली स्वामीच सगळे डायरेक्टर आहेत. ते डायरेक्ट करतायत आणि आपण फक्त फॉलो करतोय, आपण असं म्हणू शकतो. दादा तुम्ही आता म्हणालात, मला एकदम खरंच मी क्युरियस आहे हे जाणण्यासाठी, की तुम्ही म्हणालात तुम्ही अनेक वर्ष टीव्ही नाही बघितलाय. आम्ही गेले 4 वर्ष हा आमचा प्रयत्न आहे. आम्ही पण टीव्ही बंद केला आहे. तर त्याच्या मागचं काही स्पेसिफिक कारण आहे का? आणि ते बंद केल्याने तुम्हाला काय फायदा झाला? बघा, टीव्ही बंद केला म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या क्षेत्रात, एखाद्या ह्याच्यात, आता हे तर माझं क्षेत्र नाहीये स्कल्पचर आर्ट्स किंवा हे माझं क्षेत्र आहे. माझं ध्येय फक्त स्पिरिच्युअलिटीच आहे. त्या अनुषंगाने मी जातो आणि त्याच्यातून मला स्पिरिच्युअलिटी जे काम करतोय त्याच्यातून ऑटोमॅटिकली स्पिरिच्युअलिटी, ज्याच्यामध्ये तुमचं चित्त असतं त्या चित्ताप्रमाणे तुम्ही बनत जाता.
आता मी स्वामींचं मूर्ती गेली 18-19 वर्ष 365 डेज बनवतोय. तर जेव्हा आपण स्वामींचं काम करतोय किंवा इतर गुरूंचं काम करतोय, तेव्हा ती निर्विचार स्थिती उत्पन्न होते. आपण जेव्हा डिस्ट्रॅक्ट होतो, एका ठिकाणी तुम्ही हे सुद्धा करताय आणि इतर समाजामध्ये इतर गोष्टी सुद्धा खूप साऱ्या करतायत, तेव्हा माणसाचं मन हे डिस्ट्रॅक्ट होतं. हे पण करतोय, ते पण करतोय. तर आपण एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला प्रावीण्य हे करायचं, तुम्ही त्याला आपल्या स्वतःला अनुशासन लावलं पाहिजे. पर्टिक्युलर टायमिंगला पर्टिक्युलर गोष्ट झाली पाहिजे, हे अनुशासन स्वतःला असलं पाहिजे. तरच आपण त्या गोष्टींमध्ये तिथपर्यंत त्या जी वेवलेंथ आहे त्याच्यात पोहोचू शकतो. आणि माझा अनुभव आहे की आपण एखाद्या गोष्टीवर हे केलं, कॉन्सन्ट्रेट केलं किंवा आपण त्या गोष्टीला पूर्ण चित्त करून आपण त्या गोष्टी केल्या, तर ब्रह्मांड आपल्याला सहाय्यक होतं आणि ते आपल्याकडनं कार्य करून घेतं. बरोबर. फक्त आपलं 100% देणं गरजेचं आहे. त्या कारणाने मी बऱ्याच गोष्टी माझं सोडण्याचं कारण असं होतं की 2012 साली हिंदुत्वावर खूप टीव्हीच्या माध्यमातून हिंदुत्वावर दबाव आणला जात होता आणि इतर संप्रदायांचं वर्चस्व वाढत होतं. ते कारण आपल्याला बऱ्याच काही गोष्टी माहिती असून आपल्याला याच्यामध्ये काही करता येत नाही. त्या कारणाने ते असण्यापेक्षा आपण त्याच्यापासून दूर झालेलं बरं. त्या कारणाने मी ते सर्वच टीव्ही बंदच केलं बघणं. अच्छा. ओके ओके. मग घरी कोणच टीव्ही नाही बघत की घरी टीव्हीच नाहीये तुमच्या, म्हणजे कसं काय? नाही, मी टीव्हीच काढून टाकला घरातून. ओके. आणि मग घरी तुमच्या असं कोणी त्याला अप्रिहेन्शन नाही केलं, रे टीव्ही का काढलास, की सगळे सहमत आहेत या विचारांनी? नाही, सहमत म्हणजे ते सहमत त्यांना, कारण मी त्या गोष्टी पटवून देतो की हे करण्यापेक्षा तुम्ही हे करा. तुम्ही योग प्राणायाम ज्या गोष्टी किंवा तुम्ही नामसाधना करा, ते टीव्ही बघण्यापेक्षा, कारण ते काहीच उपयोगाचं नाहीये. असं नाही की 100% मध्ये 1%च टीव्ही उपयोगाचा आहे. बरोबर. बाकी तुम्ही जे काही बघता ते तुम्हाला इतर ह्या समाजातल्या गोष्टी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या करून तुमच्या समोर प्रस्तुत करून केल्या जातात. त्या कारणाने त्या गोष्टी ज्या पटत नाहीत त्या करायच्या नाही. आलं लक्षात. आता आपण पुन्हा जरा स्वामींकडे किंवा तुमच्या मूर्तीच्या कामाकडे वळूया. तुम्ही खूप छान छान अनुभव आता शेअर केलेत स्वामींबद्दलचे. कसे स्वामी मूर्ती घडवून आणतात किंवा जोपर्यंत स्वामींची इच्छा नाहीये तोपर्यंत तुमच्या स्टुडिओतून मूर्ती बाहेर जात नाही, आणि अनेक गोष्टी. सो ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे तुम्ही हे पण म्हणालात की डिसिप्लिन किती इम्पॉर्टंट आहे किंवा एकाग्रचित्त असणं, सिंगल फोकस्ड, सिंगल माइंड असणं किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्ही शेअर केलंच आता. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही मिस्टिकल अनुभव आलेत का मूर्ती घडवताना किंवा अदरवाईज पण? तुम्ही आता बोरिवलीचा अनुभव तर शेअर केलाच, पण त्याच्या व्यतिरिक्त काही शेअर करा. गेल्या 18 वर्ष खूप आहेत. म्हणजे आता तुम्हाला आता सध्याचा अनुभव म्हणजे असा आहे की मी दहिसर मठातली मूर्ती बनवत होतो. दहिसर मठातली मूर्ती बनवता एक खूप मूर्ती जवळजवळ मी लावली 1-2 दिवसामध्ये. एक फक्त लेफ्ट पाय मला त्याचा करायचा होता. तर त्या मूर्तीतून केशरी गंध यायला लागला. वाव. केशरी गंध सतत 6 ते 7 दिवस येत होता. मी लक्ष नाही दिलं. मी मुलांना पण बोललो की तुम्ही इथे हात नका लावू, इथून काही हलवू नका, काढू पण नका. तर मी स्वामींना प्रार्थना आहे, बोला तुम्ही हे जे काही करतात ते बरोबर तुम्ही आहात, तर मला एक सांगा. मी काय केलं की तिथे खूप साऱ्या माती आजूबाजूला अजूनच लावली, म्हणजे स्वामींच्या मूर्ती व्यतिरिक्त. आणि म्हटलं आता हा शेवटचा पाय तुमचा राहिलाय तो करतोय मी. बघा तुम्ही असाल तर या पायाभोवती पण तुम्ही या. पण बाकीच्या माती भोवती काही आले नाही. पायाभोवती म्हणजे त्यांनी संपूर्ण मूर्तीला असं रिंगण केलं, वर सगळ्या मातीवर होतं. म्हणजे इतर माती जी बाजूला ठेवली होती तेव्हा एकही तो स्पॉट आला नाही किंवा एकही तिथे काही श्रीगंध आला नाही. तर अशा गोष्टी ते वेगवेगळ्या पद्धतीने प्रचितीत असतात, पण त्याचा मी बाहेर कुठेही हे करत नाही. कारण हे स्टुडिओच्या इथली पावित्र्य राखणं गरजेचं आहे. बाहेर कुठल्या माणसाला इंटरेस्ट नाही. पण जे माझे मित्र आहेत दत्त संप्रदाय, त्यांना 2-3 लोकांनाच मी ते दाखवलं की असा हा अनुभव आपल्याला आलेला आहे, आणि माझ्या आईला. बस. तर अशा ते मिरेकल्स ते करतात, पण कसं आहे की आपल्याला त्याचा हे गवगवा नाही करून चालत. तर मग ते तिथून त्या कार्यरत होत नाहीत पुढच्या गोष्टी, असं आहे. आणि त्याचा उपयोग करून माझी प्रसिद्धी मिळवणं हा माझा हेतू नाही कधी होता. छोटा अनुभव म्हणजे कसं आहे माहितीये का, की आमच्या ज्या मूर्त्या असतात त्या खूप हेवी असतात. 1 टन, 1.5 टन, 2 टन. तर एक दिवशी काय झालं की क्रेन उपलब्ध नव्हती मूर्ती उचलण्यासाठी, आणि ती मूर्ती आपल्याला मठामध्ये पाठवायची होती. दिवसभर मुलगा क्रेन शोधतोय,
सगळ्या सिटीमध्ये, पण क्रेन मिळाली नाही. मी जस्ट स्वामींना बोललो, आता तुम्हीच बघा, तुम्हाला जायचंय, कसं जायचंय ते तुम्ही बघा आता, असं त्यांना बोललो. आणि मी स्टुडिओतून घरी गेलो. रात्री जस्ट राऊंड मारायला मी मुलगा जातो बाहेर, तर मी जात होतो, तर तिकडे एक मला क्रेन दिसली, आणि पण ती क्रेन डिलिव्हरीसाठी आली होती. म्हणजे ती क्रेन नवीन होती, ती चालवण्यासाठी आलेली नव्हती. आणि त्याला प्रॉब्लेम असा होता, मी म्हटलं मिसेसना बोललो, जरा थांब, मी त्याला एक रिक्वेस्ट करून पाहतो. तर तिथे त्यांना बोललो, म्हटलं असं असं आहे. तर तो काय मला बोलला की मी म्हणजे हरवल्यासारखं झालंय मला, कारण इथे कोणीच मला काहीच सांगत नाहीये. मला अशा अशा ठिकाणी जायचंय. आणि ज्या ठिकाणी त्याला जायचं होतं ते माझ्या स्टुडिओचं बरोबर अपोजिट ठिकाण होतं. त्याला एक स्कूलमध्ये जायचं होतं. तर त्याला बोललो मी, ठीक आहे, तुमचे जे काही पैसे असेल तो बोलतो. तो बोललो पैसे वगैरे नको मला, फक्त तुम्ही मला तिथे मला जायचं कसं सांगा. त्याला बोललो ठीक आहे, सगळं दाखवतो तुला. पण ते स्कूल बंद होतं. म्हटलं माझं कंपाऊंड मोठं आहे, तू तुझी ट्रेन माझ्या इथे पण उतरव वगैरे नाही, मला तू हे करून दे. पण असं झालं की तो माझ्या गेट पर्यंत आला आणि त्याचं मन बदललं. मला बोलतो की नाही, मला इथे थांबून चढणार नाही, मी निघालो. म्हणजे त्याचं काम झालं, तो निघाला. बरोबर. तर त्याचं इंधन संपलं. माझ्या गेट पर्यंत आल्यानंतर इंधन संपलं, त्याला थांबावंच लागलं. त्याला तिकडून कॉल आला त्याच्या ऑफिसमध्ये, ऑटोमॅटिक होती ना ती ट्रेन, की तुम्हाला डिझेल खतम हो गया, अभी कैसे जाओगे तुम आगे. तर मग त्याला पर्यायच नाही आता काय. त्यांनी स्वामींची मूर्ती उचलली, सगळं ठेवलं, त्याला डिझेल दिलं, मग तो गेला. वा, बघा म्हणजे स्वामी कसं काम करून घेतात. मी एक उदाहरण आहे, पण आपण ह्याला टाळू शकत नाही. आपण याला असं नाही बोलू शकत की हे योगायोगाच्या गोष्टी आहेत, असं नाही बोलू शकत. कोणी म्हणेल की हा योगायोग झाला, पण हा योगायोग नाही. त्याचं मन बदलूनही त्याला इथे थांबावं लागलं. इंधन संपलं त्याचं, इथे आल्यानंतर इंधन संपलं. बरोबर. हे अशा गोष्टी अनेक गेले 18 वर्ष लोक रात्री 2-2 वाजताही मला फोन करतात की बोललं की स्वामी, मी तुमचं नाव सांगितलं, तुमचा नंबर दिला, मामा सांगितलं इथे शोधा, दादरला माझा भक्त आहे, तो मूर्ती बनवतो. म्हणजे असे अनुभव. त्यामुळे आपण असं कसं म्हणणार की आपण सगळं हे करतो. त्यामुळे त्या जिकडे इकडे ऑर्डर स्वीकारली जात नाही. तुम्हाला द्यायचं असेल तरच ऑर्डर तुम्ही देऊ शकता. हे आहे, असं आहे, अशा पद्धतीत काम होतं. असं आहे. वा वा. म्हणजे मला तर असं वाटतं फ्रँकली स्पीकिंग की असे अनेक भक्त आहेत किंवा असे अनेक लोक आहेत जे भक्ती मार्गाकडे वळणार आहेत. स्वामींची भक्ती म्हणा किंवा कुठल्याही सद्गुरूंची भक्ती. तुमचे हे अनुभव तुम्ही दादा कुठेतरी उतरवले पाहिजेत. कारण बघा म्हणजे ऑफकोर्स ती स्वामींचीच इच्छा असेल, पण ह्या अनुषंगाने ज्यांना मार्ग हवाय किंवा भटकलेले आहेत, मार्गावर यायला त्यांना मदत होईल. तुम्ही नक्की ह्या गोष्टीचा विचार करा. माझा हा अजिबात काही प्लॅन नव्हता असं सजेस्ट करण्याचा. बोलता नाही, लोक बोलता सल्ला घ्यायला आजही येतात. म्हणजे जे स्पिरिच्युअल मार्गातून भटकलेले असतात ना, ते सल्ला घ्यायला आजही देतात, पण ओळखीतूनच. मी असं काही प्रोफेशनल किंवा असं करत नाही. त्यांना माहिती आहे, त्यांनाच त्या गोष्टी कारण ते स्वामीने काही दिलेलं असतं. मी अधिकारी नाहीये. जोपर्यंत अधिकार कोणी देत नसताना वरून, तोपर्यंत आपण त्याचा काहीच करू शकत नाही. एक स्पिरिच्युअल ब्रह्मांडिक रहस्य असतात, ते आपण उलगडा झालेला, आपल्याला तरी उलगडा समोर झालेला असला तरी आपण त्यांना समोरच्यांना अधिकारी नाही करायला. त्यामुळे जेवढे ओळखीचे असतात त्या लोकांना, जर भटकलेले असतात त्यांना मार्गावर मला मार्ग कसा मिळेल, तुम्हाला भटकले तर तुम्हाला कसा मार्ग मिळेल, ह्या पद्धतीत आम्ही फक्त गायडन्स करू शकतो, गायडन्स देतो इथे आल्यानंतर. वा, बढिया. तुम्ही आता रिपीटेडली हे म्हणत आहात की मूर्ती बनवणं हे आध्यात्मिक प्रोसेस आहे किंवा हे स्वामीच घडवून आणतायत किंवा जे सद्गुरूंची तुम्ही जी मूर्ती घडवतात तेच घडवून आणतायत. त्याच्यामध्ये तुम्ही फक्त एक निमित्त मात्र. हे तुम्ही वारंवार सातत्याने सुरुवातीपासून आतापर्यंत बोलत आहात. एखादी अशी कुठली मूर्ती आहे का जी खरंच खूप स्पेशल होती बनवताना, ती घडवताना किंवा ती घडल्यानंतर, की त्याच्यामुळे तुम्हाला एक वेगळाच अनुभव आला किंवा एक वेगळाच म्हणतात ना, एक बत्ती, एक लाईट पेटली, असं काही कुठलं एक्सपिरियन्स आहे का दादा? नाही, स्वामी शिवाय दुसऱ्या मूर्तीत मला तो हे मिळत नाही. खरं सांगायचं झालं तर, म्हणजे स्वामी जेवढे 110% आपण म्हणतो की प्रत्येक मूर्तीत माझं 110% टाकूनच करतो, तरी जो एक फ्रिक्वेन्सी असते स्वामींशी, ती फ्रिक्वेन्सी प्रत्येक वेळेला जो मी मूर्ती करतो हे स्वामी माझ्यासाठी नवीन असतात. आज बऱ्याच लोक म्हणतात, तुम्ही जे भेटायला येतात ते म्हणतात तुम्ही तर झोपेमध्ये पण बनवू शकता. असं नसतं. स्वामींना खरंच सांगतो की घडवणं म्हणजे माझ्या प्रत्येक मूर्ती, लहान असू दे, मोठी मूर्ती असू दे,
प्रत्येक मूर्तीत हा एक नवीन अनुभव असतो. कारण लोकांना वाटतं मी काम करतोय, पण असं नसतं. काम तिकडून इकडे केलं जातं. कारण जेव्हा तुम्ही निर्विचार स्थितीत जाता, निर्विचार स्थिती आता लोक जे ध्यान साधना करतात किंवा ध्यान म्हणतात की आम्ही ध्यानाला बसतो, ध्यान करतो. ध्यान करणं हे काय हे नाही, ध्यान घटित होतं. जेव्हा एखादा मनुष्य बसतो त्याचा विचार ते सारखं थांबू शकत नाही, प्रयत्न करता थांबत नाही. मूर्तिकला अशी आहे, म्हणजे स्वामींची जेव्हा तुम्ही एकदम सरेंडर होऊन काम करता तेव्हा निर्विचार स्थितीतून समाधी अवस्थेपर्यंत माणूस जातो. कारण एवढा वेळ 10 तास 12 तास एवढा वेळ तुम्ही जेव्हा करता, तर स्वामींचंच असं जेव्हा मी काम करत होतो तेव्हा मी लिटरली 23 ते 22 तास मध्ये एकाच मूर्तीमध्ये मी तेवढा तल्लीन झालो होतो. म्हणजे ती या अगोदरची बेळगावच्या मठातली मूर्ती होती. बेळगावचं काम चालू होतं त्यावेळेला. म्हणजे ते अनुभव ते करत असले हे करत असताना, मूर्ती करत असताना वारंवार मागे उभे राहणे, वेगवेगळ्या पद्धतीने काहीतरी खुणा करणे हे ते करतात. म्हणजे हा अनुभव फार विचित्र आहे. म्हणजे सांगताना मी कधी आजपर्यंत कोणाला शेअर नाही केला. पण ते मागे असतात. मग ते मुद्दामून काहीतरी करण्याचा पण प्रयत्न करतात. म्हणजे डिस्ट्रॅक्ट पण करतात. म्हणजे ते स्वतः असं करतातच. पण त्यांना आपण बोललो स्वामी माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. म्हणजे ते आपल्याला समजतं की आपण काहीतरी चुकतोय, म्हणजे मार्गातलं काहीतरी आपण डिस्ट्रॅक्ट झालो तर ते केल्यानंतर ते लगेचच आपल्याला स्वतःला मदत करतात त्या कामामध्ये. नाहीतर एक असं माझा अनुभव आहे की एक मूर्ती तुम्ही 2 दिवसातही घडू शकता, तुम्हाला 2 महिनेही लागतात मूर्ती करताना. स्वामींचा काम करताना हा बाकीचे जे हे आहेत तर मी ते करतोच, पण स्वामींशिवाय इतर मूर्तींमध्ये स्वामीं जेवढी तल्लीनता लागते ते इतर मूर्तींमध्ये नसते, असं आहे. मला लक्षात. आणि मग दादा तुम्ही ह्या मूर्त्या ज्या घडवता त्या कुठल्या माध्यमातून घडवता? म्हणजे तुम्ही कुठला धातू तुम्ही म्हणालात सुरुवातीला सिल्वर, गोल्ड आणि इव्हन मातीच्या पण मूर्त्या तुम्ही बनवता, राईट? नाही, मातीची मूर्ती पहिली प्रोसेस असते. मातीची मूर्ती पहिली बनवायला लागते. नंतर जी ऑर्डर असते त्याप्रमाणे ती चांदीमध्ये, पंचधातूमध्ये, मार्बलमध्ये ती पहिली प्रोसेस ही मातीमध्येच असते. पहिली मूर्ती मातीचीच बनते. ओके. आणि मग त्याच्यामध्ये तुमची फेवरेट म्हणजे तुम्हाला कुठल्या धातूमध्ये काम करायला सर्वात जास्त आवडतं? असं काही तुमचं पर्टिक्युलर फेवरेट आहे का? नाही, असं पर्टिक्युलर फेवरेट असं कुठलंही हे नाहीये धातू नाही. पण मला सगळ्या धातूमध्ये जाण्या अगोदरची जी मूर्ती असते म्हणजे सगळ्यात सुंदर ही पितळेमध्येच मूर्ती दिसते आणि मार्बलमध्ये. तर 2 धातूमध्ये त्याचा जे हे आहे, प्रत्येक धातूचा आपला एक शेड अँड लाईट वेगळा असतो. त्या अनुषंगाने आम्हाला काम करायला लागतं मातीमध्ये. असं नाही की ती तसेच मसल्स तसेच आहे तसं नाही. पुढे मार्बलची मूर्ती करणार असेल तर स्वामी मार्बलमध्ये कसे तिथे कुठली लाईट पडेल, कुठला शॅडो पडेल त्या अनुषंगाने आम्ही मूर्ती बनवतो. ओके. आणि जास्त काम हे मातीतच आवडतं. मातीतले मूर्ती बघायलाच खूप सौंदर्य वाटतं त्याच्यामध्ये, असं आहे. बरोबर. तुमच्या ज्या मागे आता आपण मूर्त्या बघतो आय थिंक स्वामींची पण आहे. तर त्या कुठल्या मटेरियलच्या आहेत? त्या मार्बल पावडरच्या मूर्त्या आहेत. सगळ्या ज्या तिन्ही आय थिंक वा बढिया. ही मेटॅलिक आहे वरची. ओके. ते 2 स्वामी आहेत आणि ह्या बाजूला मला नीट दिसत नाहीये. परमहंस योगानंद आहेत. ओके. मध्ये जे आहेत परमहंस योगानंद आहेत. ओके. इकडे या साईडला तुम्ही जर बघाल इथे तर लहरी महाशय आहेत. बरोबर. तर खूप तर ते खूप सारे गुरु झालेत आपल्याकडून, म्हणजे येतात ऑटोमॅटिकली. आलं लक्षात. आता म्हणजे पुढचा युवा पिढीसाठी हा मी एक प्रश्न विचारेन. मूर्ती बनवायची जी प्रक्रिया असते म्हणजे ती काय असते एकदम स्टार्ट टू एंड, लाईक कल्पनेपासून अंतिम रूपापर्यंत येईपर्यंत एक्झॅक्टली काय प्रोसेस असतो? तुम्ही थोडक्यात आता म्हणालात की पहिले मातीत बनवता आणि मग कुठल्या धातूमध्ये ती बनणार आहे त्या बेसिसवर ती मातीची मूर्ती घडते. पण त्याच्या व्यतिरिक्त काही अशी नोंद घेण्यासारखी आहे का पुढच्या पिढीसाठी? म्हणजे काही असं तुम्ही टिप्स? पुढच्या पिढीसाठी म्हणजे मी त्यांना काही संदेश देण्यापूर्वी, कारण मी स्वतःला मूर्तिकार आणि शिल्पकार हे समजतच नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी असं काही मला सांगता येणार नाही, कारण त्या गोष्टी मी ज्या वेने जातो तो वे वेगळा आहे माझा. बरोबर. आणि प्रोफेशनल जे स्कल्पचर, प्रोफेशनल मीन्स व्हॉट, जे स्कूलमध्ये अगदी शिल्पकला हे शिकण्याचा प्रकार नाही, तो तुम्हाला गॉड गिफ्टेडच असावा लागतो.
एखादा माणूस म्हटला की मला शिल्पकार बनायचं, तर कुठलाही शिक्षक त्याला शिल्पकार नाही बनवू शकत. थेरोटिकली, प्रॅक्टिकली त्यांना त्याची प्रॅक्टिस घेतली जाते, सगळं केलं जातं. पण त्याला आपण असं म्हटलं की मला डॉक्टर बनायचं, तसं शिल्पकार नाही बनता येत. आलं लक्षात. ती सेन्स आहे. आणि बरेच लोक म्हणतात की त्याच्या हातात कला आहे. तर कधी कुठल्याही हातात कला नसते. तो सेन्स असतो आपल्याला. ओके. इथे सेन्स आहे आपल्या. म्हणून तर कुठलाही व्यंग असलेला माणूस पायाने सुद्धा चित्र काढतो. तो ओठामध्ये ब्रश लावून सुद्धा चित्र काढतो. कसं काय? तर त्याचा तो सेन्स आहे माणसाचा. आणि माझ्यामध्ये गुरुकृपेने असा सेन्स आहे की ब्लॅक अँड व्हाईट चित्र सुद्धा मला कलर दिसतं. ही जी कृपा आहे माझ्यावर, त्या कारणाने सहजतेने ते ब्लॅक अँड व्हाईट विरळ अगदी झालेलं, किती विरळ असेल, अगदी धुंदला चित्र असेल, त्यांच्याकडे फोटोग्राफ एकदम खराब असेल, तरी पण ते चित्र दिसतं मला काम करताना. कारण ते प्रोसेस काम करण्याची एक वेगळी आहे त्या कारणाने. त्याच्या मागे खूप मोठं डिवाइन एनर्जी आहे असं आपण म्हणू शकतो. आणि तुम्ही हा खूप छान पॉइंट म्हटलात. मी कधी हा विचार म्हणजे ह्या पॉइंटवर कधी विचार नाही केला. तुम्ही म्हणालात ना की सेन्स असावा लागतो, हातामध्ये कला नसते. कारण तुम्ही हा किती मस्त पॉइंट म्हणालात की ज्यांना हात नाहीये ते सुद्धा चित्र काढतात. आणि खरंच खूप अनेकदा मी पाहिलंय की सुरेख चित्र काढतात. मग ते कसे काढतात? सो इट इज व्हेरी गुड पॉइंट. आणि आय थिंक प्रेक्षकांनी ह्याची नोंद, डोळ्यांच्या मागे तो सेन्स आहे ना, असं आहे. हा, बरोबर. ह्याच्याबद्दल मी कधीच विचार नव्हता केला. सो थँक्यू. दादा, आपण तुमच्या मूर्तिकलेबद्दल बोललो, स्वामींबद्दल बोललो. मला एक असं क्युरिओसिटी आहे जाणून घेण्याची, तुमची ही कलेची जी आवड आहे किंवा मूर्तिकला तुम्ही कोणाकडून शिकलात? तुमचे गुरु कोण? शिकलात असं नाही, कारण मूर्तिकला शिकवतात, पहिलेच मी बोललो की शिकवता येत नाही. पण प्रेरणा आणि गुरुस्थानी माझा लहान भाऊ आहे. कारण स्कल्पचर तो माझ्या अगोदरपासून करतोय. कारण माझा काहीच हेतू नव्हता या फील्डमध्ये येण्याचा. पण त्याच्याकडून सगळ्या गोष्टी मला म्हणजे जे स्कल्पचर करताना किंवा ज्या थेरोटिकल गोष्टी आहेत, तर त्याच्याकडून मला कळायला नेहमी तो मार्गदर्शन आजही करतो, असं आहे. आणि तो सुपर फास्ट आहे. मी जर मूर्ती करायला 2-3 दिवस लावत असेल एका मूर्तीला, तो विदिन 2-3 अवर्स मध्ये मूर्ती कम्प्लीट करतो. असं आहे. माझा भाऊ, जो लहान भाऊ आहे, तोच माझा गुरु आहे. असं ग्रेट. म्हणजे सर, दादा, तुम्ही हे कंटिन्युअसली तुमच्या प्रत्येक वाक्यातून, तुमच्या प्रत्येक एक्सप्रेशन मधून हे रिफ्लेक्ट करताय की तुम्ही किती हंबल आहात, किती म्हणजे यू हॅव अ व्हेरी युनिक पर्सनॅलिटी. की आजकाल आपण बघतो, हंबलचा हे नाहीये, गुरुकृपा आहे बस. पुढे आता थोडंसं आपण वळूया. मला असं वाटतं की तुमचा अनुभव असा आहे की तुम्ही रतन टाटा पासून आपल्या भारतातल्या सर्वात मोठ्या उद्योजकांसाठी किंवा चित्रपट सृष्टीतील कलाकारांसाठी काम केलं आहे किंवा मूर्त्या त्यांच्यासाठी घडवल्या आहेत. तर तो कसा अनुभव होता? त्याबद्दल थोडं काही सांगू इच्छिता का? मी रतन टाटांविषयी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा जमशेदजी टाटांची मूर्ती करायला आली माझ्याकडे, तेव्हा ती मूर्ती पूर्ण झाली. आणि अचानक म्हणजे त्यांचं असं होतं की त्यांना पूर्ण त्यांच्या स्टाफला, जेवढ्या टाटा ग्रुप ऑफ कंपनीज आहेत, त्यांना ती मूर्ती त्यांना सगळ्यांना द्यायची होती. त्यांच्या स्टाफसाठी ती मूर्ती बनवायची होती. आणि अचानक मला कॉल आला की टाटा साहेबांना भेटायचं आहे, रतन टाटा साहेबांना. तो आपल्याला ही वेळ दिलेली आहे, तिथे जायचंय म्हणून. आणि त्या दिवशी नेमका त्यांचा बर्थडे होता, वाढदिवस होता. तर खूप डायरेक्टर लोक वगैरे येत होती. पण ते माझी वेळ ठरली होती, त्या वेळेप्रमाणे आम्ही बसलो होतो. डायरेक्टर लोक येत होते, ते त्यांना 10 ते 15 सेकंद फक्त पुष्पगुच्छ देत आहेत आणि ते त्यांना विश करतायत आणि ते निघून जात आहेत. असंच खूपच म्हणजे बरेच लोक, त्यांच्या कंपनीचे बरेच लोक त्यांना भेटायला होते. माझा नंबर आल्यानंतर त्यांनी खूप वेळ, म्हणजे कमीत कमी 5 मिनिटं ते माझ्याशी बोलले. कशी मूर्ती झाली, काय ते त्यांना ती मूर्ती आवडली. तर त्यांनी त्याचं मला शाबासकी सुद्धा दिली. आणि त्या वेळेला माझे मित्र माझ्याबरोबर होते. डेव्हिड आवडे म्हणून, 30 इयर्स प्रेसिडेंट होते टाटा पॉवरचे. तर ते माझ्याबरोबर त्यावेळेला होते तिथे. तो एक अनुभव वेगळा होता. कारण एवढे सगळे लोक येत आहेत, की त्यांना तेवढा येतात. त्यांनी आपल्यासारख्या सामान्य माणसाला एवढा वेळ दिला. आणि ते खूप काय आर्ट बद्दल पण बोलत होते. म्हणजे त्याला ते नॉलेज होतं.
त्या पद्धतीने मला त्या गोष्टी विचारत होते आणि त्या दैवी माझ्यासाठी ते म्हणजे देवतुल्य म्हणजे ध्रुवतारा जे आपण म्हणतो तसे ते पृथ्वीवरचे ध्रुवतारा खरंच मी त्यांना मानतो. सूर्य इंडस्ट्रीचे सूर्य आहेत ते बरोबर होते त्यावेळेला त्यामुळे त्यांना भेटणं हे एक म्हणजे एक डेस्टिनी मध्ये असल्याशिवाय शक्य नाही ते रतन टाटा सारख्या माणसाला भेटणं. बाकी इतर उद्योजक आणि रतन टाटा यांच्यामध्ये फरक आहे तर म्हणूनच मी तुम्हाला प्रकर्षाने बोललो की बाकीचे उद्योजक जे आहेत फोन करतात किंवा इतर त्यांची कंपनीची माणसं येतात तर त्या पद्धतीत मी ते त्यांचं कॉर्पोरेट लेवललाच मी त्यांना ट्रीट करतो. पण इतर आपले जे लोक आहेत आपले जे कलाकार आहेत चित्रपट सृष्टीतले ते खरोखर जे आहेत ते स्वामी भक्त आहेत. स्वामींना विलीन आहेत ते लोक तर त्यांच्याशी एक वेगळं नातं आहे माझं. म्हणजे याच्या पलीकडचं आपण म्हणू शकतो बिझनेस हा एक बिझनेस तर नाही पण ते बिझनेस पलीकडचं रिलेशन आहे त्यांच्याबरोबर. त्यामुळे त्यांच्याशी संवाद करताना पण ते पण असं कधीच नाही हे करत की आम्ही कोणी सेलिब्रिटी आहोत किंवा अशा पद्धतीने ते कधीच हे करत नाहीत. उलट ते मला मी सेलिब्रिटी असल्यासारखं मला ते ट्रीट करतात. हे एक अनुभव आहे कारण त्यांची ते स्वामी भक्त आहेत मी कोणी नाही ते स्वामी आहेत म्हणून ते त्या पद्धतीने ट्रीट करतात. तो एक अनुभव आहे की कुठेही कुठल्याही पोस्टचा माणूस असेल आणि तो भक्त असेल तो तिथे त्या भक्त म्हणूनच सगळ्या समाजामध्ये वावरत असतो. बरोबर ते फार मोठं हे आहे म्हणजे बऱ्याच चित्रपट सृष्टीतले स्टुडिओ मध्ये पण आपल्या येतात माणसं पण त्यांच्याशी वागताना पण असं आपल्याला कधीच वाटत नाही की ते लोक स्टार आहेत हे आहेत किंवा इतर हे आहेत ते खूपच विलीन आहेत आणि त्यांच्याशी संवाद सुद्धा साधताना ते विचारतात तुम्ही स्वामी समर्थ एवढ्या वर्ष करता तुम्हाला आम्हाला काय ऍडवाइस करायचं ते स्वतःहून समोरून विचारतात. बरोबर त्यावेळेला आपण आपल्याकडून काही गोष्टी बोलल्या जातात तर त्या एक हा वेगळा अनुभव आहे त्याच्यामध्ये. कारण मला आठवतंय 2023 मध्ये मी सर्वात पहिले तेजस्वी पंडित यांचा इंस्टाग्रामवर त्यांनी आय थिंक तुमच्याबद्दल पोस्ट टाकली होती त्यावेळेस माझ्या म्हणजे लक्षात आलं की अशी पण स्वामींची मूर्ती घडते आणि ती तुम्ही घडवताय. सो तेजस्विनीशी चांगले माझे संबंध आहेत आणि खूपच त्या मी एवढ्या लोकांचे मला हजारो लाखो फोन येतात ते स्वामी भक्त आहेत स्वतःला म्हणवतात स्वामी भक्त आहेत. भक्ती ऍक्च्युली आपण आपला तो विषय नाही आता पण तेजस्विनी जे आता सुद्धा माझ्याकडे 5 फुटाची मोठी चालू आहे त्यांच्या याच्यासाठी मोठी मूर्ती चालू आहे. त्या अत्यंत त्या खूपच लोकांना जे फिल्म इंडस्ट्रीतल्या इतर लोकांना सुद्धा गिफ्ट करत असतात मूर्त्या त्या स्वामींशिवाय दुसरं इतर काही गिफ्ट नाही करत. स्वामींना एकदम हे आहेत ते असं आहे. नाही पण आपला बरोबर तुम्ही म्हणता आपला तसा विषय नाहीये पण स्वामी भक्तीच्या रिलेटेड तुम्ही काही एखाद दुसरा तुमचा अनुभव सांगू इच्छिता किंवा जो तुमच्या अगदी मनाला अगदी क्लोज आहे असं तुम्हाला काही शेअर करावं असं वाटतं. क्लोज असं नाही म्हणजे मी आत्ताचा अनुभव एक सांगतो तुम्हाला म्हणजे एक भक्ताचा अनुभव. आपल्या अराउंड वर्ल्ड जिकडे स्वामी भक्त बसले तिकडे आपल्या मूर्त्या जातात म्हणजे अमेरिका असो कॅनडा US सगळीकडे याच्यामध्ये जात असतात. तर तिथे आता मला 1 महिन्यापूर्वी कॅनडाहून फोन आला की मी मुंबईला येते तुमची माझ्याकडून खूप वर्षापूर्वी घेतलेली मूर्ती आहे पण माझी अशी इच्छा आहे की मला तिचे परत डोळे वगैरे खूप छान करायचे तर मी म्हटलं तुम्ही पूजेची मूर्ती घराबाहेर काढू नका आणि ती आणू नका. मग त्याने अट्टहास केला तरी म्हटलं ठीक आहे तुम्ही एवढं बोलताय तर तुम्ही पाठवून द्या मूर्ती मुंबईत आल्यात की आपण करू. तर ती जेव्हा मूर्ती आली मला माहित नाही की ती मूर्ती त्या बॉक्समध्ये होती. मुलाला सांगितलं बॉक्स ओपन कर. मूर्ती जेव्हा हातात आली तेव्हा मी खाली बसतो लिटरली आणि एवढा हाय व्हायब्रेशन्स होत्या मूर्तीमध्ये की कुंडलिनी सहस्रावर आली म्हणजे मी 2-3 मिनिटं थंड झालो. मी त्यांना ताबडतोब फोन लावला म्हटलं तुम्ही मूर्ती घराच्या बाहेर कशासाठी काढली आणि तुम्ही काय करता तुम्ही साधना करता का काय करता तर त्यांना ते काही सांगता आलं नाही. ते निव्वळ एकदम स्वामी भक्त विलीन म्हणजे आपण ज्यांना म्हणतो की स्वामींमध्ये स्वामीमय झाले त्या क्वालिटीच्या भक्त होते. त्यांना म्हटलं मी कोणालाही कधी माझ्या स्टुडिओवर भेटायला अलाउड करत नाही पण तुम्ही आवर्जून माझ्या स्टुडिओवर या. त्या गुरु आल्यानंतर पूर्ण एवढ्या हे होत्या त्या इथे बसल्यानंतर सगळं बघितल्यानंतर अश्रुधारा व्हायला लागल्या त्याच्यातून 60-65 वर्षांच्या गृहिणी होत्या ते म्हणजे हे अनुभव मी हा का सांगतो की अशी जेव्हा स्वामीमय भक्त बघतो ना मी तेव्हाच जो आनंद आहे की एखादा भक्त विलीन भक्त म्हणजे काय की स्टेट ऑफ माइंड 24 आवर्स स्टेट ऑफ माइंड तुमचं भक्तीमध्ये असलं पाहिजे. भक्त ह्याला नाही म्हणत की मी 10 माळा संध्याकाळी करतोय संध्याकाळी 10 माळा करतोय इतर वेळी माझी मौज मजा करतोय ह्या भक्तीच्या गणतीमध्ये येत नाही. ठीक आहे कलियुगामध्ये आता नामधारणा करतायत संध्याकाळी ठीक आहे ते आपण म्हणू शकतो पण भक्त कशाला म्हणतात त्याला म्हणतात आणि त्या भक्तांना जेव्हा मी बघतो ना तेव्हा मला खूप आनंद होतो. मी अशा भक्तांसाठी
काम करायला स्वामी काम करून घेतात, ह्याचा जो आनंद आहे तो शब्दात नाही सांगता येणार. आणि त्या मी बसल्यानंतर माझ्या शरीर पूर्ण जाहीर झालं, कारण त्यांच्यात तेवढे हाय व्हायब्रेशन्स होत्या. तर हे जे म्हणजे हा अनुभव इतर कोणाला घेता येत नाही, पण त्यांना माहित नाही त्यांच्याकडे जे काय होतं ते त्यांना माहित नव्हतं, कारण त्या साध्या गृहिणी होत्या. फक्त स्वामीनाम आणि स्वामीनाम हेच त्यांचं होतं, पण स्वामीने काय दिलेलं आहे ते त्यांना समजत नव्हतं. अशी सुद्धा माणसं ते साधक नाहीयेत ना, त्यांना माहित नाही की प्रॉपर वे ऑफ काय, पण तरी पण त्या स्टेजला पोहोचलेल्या होत्या. म्हणजे एखाद्याच्या घरी गेल्यानंतर त्या गृहिणीने पाय ठेवल्यानंतर वातावरण मंगलमय होईल एवढं त्यांच्यामध्ये ती शक्ती आलेली होती ऑटोमॅटिकली. हे माझे अनुभव आहेत. म्हणजे बरेच काही लोक अशा भेटतात मला आल्यानंतर. असं आहे. मे बी तुम्ही आता जसं म्हणालात ना की हे करताना आनंद, ते करताना आनंद, तर त्या भक्ताला बघितल्यानंतर जो आनंद होतो ना, तो जगात पोचल्याचा कशाच नाही माझ्यासाठी. मेडिटेशन मध्ये मी ऑटोमॅटिकली जातो, ही माझ्यावर गुरुकृपा आहे. तो आनंद असतो, त्या स्टेजला जाण्याचा आनंद असतो. पण आपल्या समोर एखादा भक्त त्या भक्तीच्या स्टेजला असताना पाहणं हा खूप आनंद, मी शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला, एवढा तो आनंद मला होतोय असल्या लोकांना भेटायला. असं नाही, मला आज खरंच खूप माझं भाग्य वाटतंय की मला चान्स मिळाला की तुमच्याशी या स्वामींबद्दल डिस्कशन करण्याचा. आणि इनफॅक्ट मला वाटतं त्या ज्या गृहिणी तुम्ही म्हणत होता ज्यांचा आता रेफरन्स घेतलात, मे बी तुम्ही ते मीडियम होतात त्यांना तो आरसा दाखवून द्यायला की तुम्ही काय आहात, स्वामी करून घेतात. असं आहे. त्यामुळेच ती मूर्ती कदाचित तिकडून इकडे मुंबईला आली, तुमच्या स्टुडिओ पर्यंत पोहोचली आणि तुमच्या त्या संपर्कात आल्या. हा विषय वेगळा आहे. मी खरं सांगते तुम्हाला, जेव्हा मी हा एपिसोड करायचा ठरवलं, मी एक वेगळ्याच ऑब्जेक्टिव्हनी करत होते. मी ह्याला एका वेगळ्याच पर्स्पेक्टिव्हनी म्हणतात ना, एक प्रिपेरेशन करत होते. मला असं वाटतं माझे खूप डोळे उघडलेत आजच्या ह्या कॉन्व्हर्सेशननी. कारण स्वामींशी माझं नातं आय थिंक, इफ आय एम नॉट मिस्टेकन, 12वीत असताना जुळलं गेलं. आणि आता काही कारणास्तव म्हणजे ते जे कनेक्ट किंवा तो एक डिस्कनेक्ट झाला, ते आहेत नेहमीच. ते नेहमी असे म्हणतात ना, असं फिरवून फिरवून पुन्हा त्यांच्याकडे आणतात. विसर पडल्या ते आठवण करून देतात. तर मी हे कधीच एक्सपेक्ट नव्हतं केलं की आपलं आजचं कॉन्व्हर्सेशन इतकं छान रंगणार आहे. आपण अध्यात्माबद्दल बोलणार आहोत. आणि सॉरी, माझे काही प्रश्न अगदी चाइल्डिश पण होते, कारण ऍज आय सेड, बरोबर विचारताय. ऍज आय सेड की मी ऑनेस्टली म्हणजे मला माहितीच नव्हतं की आपलं हे कॉन्व्हर्सेशन असं टर्न घेईल. आपण आज अध्यात्माबद्दल बोलू, किंवा तुमचं जे स्टेट ऑफ माइंड आहे, तुम्ही आता जस्ट थोड्या वेळापूर्वी म्हणालात की मूर्ती घडवताना ती मूर्ती जेव्हा तुमच्या हातात आली, तुमची कुंडलिनी राईज झाली. म्हणजे हे खूप मोठी गोष्ट आहे. आपण खरंच पॉडकास्टमध्ये तर नक्कीच कव्हर नाही करू शकत, किंवा शब्दात त्याला डिस्क्राईब नाही करता येणार. पण थोडंसं मी रिलेट करू शकते, कारण मी माझ्या आजोबांना पाहिलंय. त्यांचे जेव्हा शेवटचे क्षण होते तरी त्यांचा एकच अट्टहास होता, त्यांना उठून बसायचं होतं आणि त्यांना त्यांची कुंडलिनी राईज करायची होती ड्युरिंग हिज लास्ट ब्रेथ. सो म्हणजे मी चौथीत असताना मी हे बघितलं आणि ते माझ्या इतकं हृदयाशी कनेक्टेड आहे. So I'm really grateful, I'm really thankful to you and स्वामी समर्थ both की त्यांनी मला हा चान्स. थँकफुल टू स्वामी. आपण आता एकदम शेवटच्या टप्प्याकडे वळूया. मला माहितीये की तुम्ही सातत्याने मला आधी पण म्हणालात, पण एक मेसेज तुम्ही आजच्या युवा ह्यांना म्हणजे तुम्हाला द्यावासा वाटतो की आजच्या येणाऱ्या नव्या पिढीसाठी तुम्ही काही मेसेज किंवा संदेश देऊ इच्छिता? मी मूर्तिकारीबद्दल तर काही, कारण माझं ते हे नाहीये. मी स्पिरिच्युअलिटी बद्दल एक संदेश असं नाही, पण मी जे अनुभवतो ते मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही कुठचंही काम करताना 24 आवर्स किंवा जे काम करताय तर तुम्ही तुमच्या कामामध्ये असल्या तरच तुम्ही अध्यात्मामध्ये प्रगती करू शकता. म्हणजे तुम्ही जे काही काम करत असाल, कारण जोपर्यंत श्वास हा प्राणमय होत नाही, म्हणजे तुम्ही समजा कृष्णाची भक्ती करत असाल, स्वामींची भक्ती करत असाल, प्रत्येक श्वासात स्वामींचं नाव किंवा प्रत्यक्षाचा कृष्ण, म्हणजे श्वास कृष्णमय, श्वास भक्तिमय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही भक्त नाहीत. आणि सामान्य माणूस हा विकारांच्या पलीकडे जाण्यासाठी खूप प्रयत्न करतो, पण त्याला माहित नसतं की तो विकारांच्या पलीकडे कसं जायचं. विषय वासनेतून, म्हणजे काम, क्रोध, वासना ह्या ज्या गोष्टीतून कसं बाहेर जायचं हे सामान्य माणसाला माहित नसतं.
तर डिवाइन तुम्हाला ऑटोमॅटिकली त्या गोष्टीमध्ये मदत करतं. फक्त तुम्ही तुमच्या जे कायम करता त्याच्यामध्ये तुम्ही 100% दिले पाहिजे. आणि त्याच वेळेला खरा भक्त बनतो माणूस. अदरवाईज तो जोपर्यंत त्याचा श्वास देवाशी विलीन होत नाही तोपर्यंत तो भक्त बनत नाही. त्या कारणाने हाच हे असतो की तुम्ही जे काय काम कराल ते परमेश्वराला अनुधून करायचं काम. हाच तो ते माझ्याकडून एक हे आहे. पण दादा एक जस्ट फॉलोअप क्वेश्चन विचारते. तुम्ही लकीली तुम्हाला तो मार्ग मिळाला किंवा हा मार्ग मिळाला ज्याच्यामध्ये तुम्ही स्वामींचीच मूर्ती घडवताय. सो डे इन डे आउट तुम्ही स्वामींबरोबर म्हणजे उठताय बसताय श्वास घेताय. पण आमच्यासारखे असे बरेच लोक आहेत. जसं फॉर एक्झाम्पल मी आयटी क्षेत्रात आहे, बरोबर. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात लोक काम करतायत. मग त्यांच्यासाठी हे कसं ऍप्लिकेबल आहे? कारण इन दॅट केस भले त्यांनी कितीही आतून ठरवलं की नाही विलीन राहायचं किंवा सगळं समर्पण भाव द्यायचा, सगळं आपण जे करतो ते डेडिकेट करायचं स्वामींना, पण बिकॉज थोडं डिस्ट्रॅक्शन तर येणारच आहे ना, कारण फील्ड वेगळी आहे. मग अशा केसमध्ये काय करता येईल? कसं, हाऊ डू वन डू अ कमबॅक? तुमचा प्रश्न खूप चांगला आहे. ऍक्च्युली कसं आहे की तुम्ही काही करता पण तुम्ही श्वास विसरत नाही, हे लक्षात घ्या. हो. आणि ऍक्च्युअली तुम्ही श्वास विसरता हे लक्षात घ्या. मी दोन गोष्टी तुम्हाला बोलतोय. श्वास घ्यायचा तुम्ही विसरत नाही, पण ऍक्च्युअली तुम्ही विसरता श्वास घ्यायला. म्हणजे काय, तर तुम्ही शुद्धीत नसता. श्वास घेताना तुमची शुद्ध नसते. तुम्ही जो श्वास घेताय, आता मी तुमच्याशी बोलतो म्हणजे बॅक ऑफ द माइंड किंवा हे माझं लक्ष तिथे असतं. कारण मी तुमच्याशी बोलतोय तिथे त्या समतल याच्याने मी तुमच्याशी बोलतोय. मी त्याच्यात विलीन नाही झालो. एक नजर माझी त्याच्यावर आहे. तर ते तुम्ही जेव्हा काम आयटी क्षेत्रात असा कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना तुमचा श्वास हा नेहमी चालत होतो. झोपलात तरी तुमचा श्वास हा चालत होतो. त्यावेळेला तुम्हाला त्याच्यावर लक्ष ठेवायचं. म्हणजे जे काही नाम घेताय, स्वामी नाम घ्या, कृष्णाचं नाव घ्या, कुठल्याही परमेश्वराचं नाम घ्या, हे तुम्हाला परमेश्वर प्राप्तीसाठी नसतं. अध्यात्मातली ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही कृष्णाचं नाव घेता, स्वामींचं नाव घेता, स्वामींना प्रगट करण्यासाठी नसतं, तर तुमचं शुद्धीकरण होऊन ऑटोमॅटिक स्वामी तुमच्या मध्ये करण्यासाठी असतं. ते तुम्ही कोणाचंही नाव किती नाम आपल्या जगात राम आहे, कृष्ण आहे, कितीतरी देवदेवता आहेत. नाम ह्याच्यासाठीच असतं की तुम्ही त्या नामामध्ये गुंतून तुम्ही त्या सगळ्या ह्या विकारांतून दूर जावं, त्याच्यासाठी नाम असतं. ओके. नाहीतर गौतम बुद्धांनी नुसतं कुठलाही नाम न घेता श्वासावर बुद्धत्व अवस्था प्राप्त केली. काय करत होते? फक्त ते जे काय कार्य करत होते स्वतःच्या श्वासावरच लक्ष ठेवत होते. तर तेच आहे, सगळ्याचा सार एकच आहे की तुम्ही तुमच्या श्वासामध्ये राहा, बस. कुठेही काही काम करत असा आणि तो श्वास आनंदाने घ्यायला जेव्हा जगेल माणूस ना, तेव्हा ऍक्च्युली त्याचा अर्थ माणसाला समजेल की खऱ्या अर्थाने श्वासामध्ये आणि वर्तमान क्षणात राहण्याचाच आनंद आहे. तुम्ही ब्रॉडकास्ट संपल्यानंतर जेव्हा तुम्ही हे करा तेव्हा 15 श्वास तुम्ही आनंदाने घेऊन बघा. तुम्ही तर ऑलरेडी या फील्डमध्ये आहात, म्हणजे तुम्ही स्पिरिच्युअल पाथवर आहात, पण श्वास घेताना आनंदाने, म्हणजे फुल ऑफ जॉय न श्वास घेऊन बघा. लाईफ बदलते. कारण आपण जो विचार करतो तशीच लाईफ आपली घडते. राईट. हे मी अग्री करते. ते एखाद्या माणसाचा तुम्ही जेव्हा राग करता आणि त्याला आठवून राग करतो, तेव्हा तो समोर येतो, तेव्हा तुमचं भांडण होतं. बरोबर. कारण तुम्ही विचार केलाय की मी त्याच्याशी भांडणार. असंच म्हणून विचार हे तुमचे शुद्ध पाहिजे, तर माणूस स्पिरिच्युअलिटीला पुढे जातो. असं आहे. हा आपला विषय नाहीये आताचा, तरी पण मी बोलतो. नाही, पण थँक्यू तुम्ही बोललात. कारण हे असे छोटे छोटे गायडन्स फार इम्पॉर्टंट आहे. लोक असं म्हणतात की अरे मी स्पिरिच्युअल पाथवरती आहे, मी मेडिटेट करतो, पण हे बेसिक्स जोपर्यंत, जे फाउंडेशन जोपर्यंत स्ट्रॉंग नसेल ना, तोपर्यंत त्याच्यावरती तुम्ही काही बिल्ड करा. ते तुम्ही बेस्ट सांगू शकता माझ्यापेक्षा. आय एम नॉट व्हेरी गुड विथ वर्ड्स, बट नक्की हे हेल्पफुल होतं दादा. दो आपला ऑब्जेक्टिव्ह आजच्या पॉडकास्टचा हा नव्हता, पण नकळत का होईना स्वामींनी हे आपल्याकडून घडवून घेतलं असं मी म्हणेन. आणि आपण ह्या विषयाकडे उत्तर तुम्ही ब्रॉडकास्ट करावं असं मला वाटतं. कारण फार लोक जेव्हा मी फोन करतात किंवा इतर लोकांना जेव्हा गाठीभेटी होतात तेव्हा ते नेहमीच म्हणतात की मी स्वामी भक्त आहे, किंवा घराच्या बाहेर लिहिलं असतं हे स्वामींचं घर आहे वगैरे. तर भक्ती कुठल्या दुसऱ्या लोकांसाठी केली जात नाही, स्वतःसाठीच असते. साधक किंवा तुम्ही जे काही करताय स्वतःच्या उन्नतीसाठी करत असता.
तर त्या गोष्टी लिहायला करणं की ऍक्च्युली भक्ती काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यावेळेला त्यांना समजेल की आपण भक्ती काय करणार, आपल्याला असं करायला पाहिजे. असं आहे. सेल्फ इज इम्पॉर्टंट, राईट? एंड ऑफ द डे जे काही होत आहे अवतीभोवती किंवा आपण आतमध्ये करत आहोत ते आपल्यासाठी करत आहोत. आणि विथ दॅट फोकस इन माइंड, जसं दादानी आपल्याला ऍडवाइस केलं, आपण त्यातलं 1 किंवा 2 तरी ऍडवाइसेस आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करूया. आणि ते करता करता मी विश्वंभर दादांचं खूप मनपूर्वक आभार मानते. आणि लवकरच आय थिंक मे बी दादा, जर तुम्हाला म्हणजे वाटेल किंवा तुम्हाला ज्यावेळेस असं वाटेल, मे बी आपण डेडिकेटली भक्तीवरती एखादा पॉडकास्ट लवकरच करूया. जरूर, मला खूप आवडेल. तुम्ही माझ्या 10 तास, 12 तास, 14 तास, 16 तास किती घेऊ शकता. वाव. मी मे बी त्यावेळेस सूचकला ऍडवाइस करेन, माझा हजबंड सूचक, टू होस्ट दॅट पर्टिक्युलर एपिसोड. परत एकदा मनपूर्वक आभार दादा. धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, हा होता आजचा एपिसोड. अध्यात्म आणि कलेची जोड असलेले आजचे आपले पाहुणे. त्यांनी नुसतंच कला नाही तर सोबत अध्यात्म किती महत्वाचं आहे याची आपल्याला जाणीव करून दिली. जसं अर्जुनाला श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलं, जे काही होतंय किंवा होणार आहे ते सगळं मीच केलंय आणि कळतोय, तसंच स्वामींच्या कृपेशिवाय काहीच शक्य नाही किंवा स्वामीच मूर्ती करत आहेत या वाक्याचा खरा गूढ अर्थ त्यांनी समजावला. असाच समर्पण भाव आपण आपल्या आयुष्यात आणणं गरजेचं आहे. शेवटी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आम्ही अशाच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना आणि त्यांच्या शिकवणींना तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तोपर्यंत आनंदात राहा, निसर्गाशी जोडून राहा आणि सगळ्यांवर प्रेम करा. अँड ॲज आय ऑलवेज से, बियॉन्ड द वेल द ट्रेल बिगिन्स. भेटू पुढच्या आठवड्यात अजून एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. धन्यवाद.